औचित्याने श्रीरामांचे मंदिर अयोध्या येथे उभारून हिंदूंसाठी एक तीर्थक्षेत्र निर्माण केले. परंतु परकीय आक्रांतांची आक्रमण सुरू झाली. आणि हिंदुस्थानाच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अस्मितेला धक्के बसायला लागले. जाती व्यवस्थेत विखुरलेला हिंदू धर्म एकत्र कधी आलाच नाही, याचाच फायदा या आक्रांतांनी घेतला. आणि मध्ययुगीन काळात हजारो मैलांचा प्रवास करून आलेल्या विध्वंसक बाबरची नजर अयोध्येतील श्रीराम मंदिर या हिंदूंच्या अस्मितेवर पडली. त्याने हे मंदिर उद्ध्वस्त केलं. त्यावेळी अनेक राजे आणि संस्थानांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो तोकडा पडला. बहुसंख्य हिंदू असूनही मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू रामांचे जन्म ठिकाण पुन्हा एकदा तीर्थक्षेत्र होण्यासाठी पुढे 500 वर्ष संघर्ष करावा लागला. 500 वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर आज हे मंदिर उभं राहिलंय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हे पाहण्याचा योग आपल्याला मिळाला, हे या जन्माचं सार्थक झाल्यासारखं आहे. या 500 वर्षांच्या लढ्यामध्ये अनेक ज्ञात अज्ञात कारसेवकांनी आपलं बलिदान दिलं. लाखो हातांनी या ठिकाणी आपलं कर्तव्य पार पाडलं. या संघर्षाचा इतिहास भावी पिढीला ज्ञात असणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच या वर्षी मंडळातर्फे श्रीराम मंदिराचा देखावा आणि माहितीपट सादर करीत आहोत. मोगल साम्राज्याची राजधानी दिल्ली असल्याने अयोध्येत मंदिरासाठी संघर्ष करणे स्वप्नवतच होतं. पुढे ब्रिटिश काळातील हा वाद कोर्टात दाखल झाला आणि याची प्रक्रिया सुरू झाली. राजकीय अनास्थेपायी स्वतंत्र भारतात देखील न्यायालयीन निर्णयास विलंब होत राहिला. या दरम्यान 1992 रोजी विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतभर रथयात्रा निघाली. अशा घोषणा दिल्या गेल्या. संपूर्ण भारतातून गावागावातून श्रीराम लिहिलेल्या विटा अयोध्येत पोहोचल्या. आरत्या महाआरत्या सुरू झाल्या आणि संपूर्ण भारत राममय झाला. कारसेवक अयोध्येकडे कारसेवेसाठी जमू लागले. अशा घोषणा दिल्या गेल्या. आणि गोळीबार झाला. अनेक साधू संत कारसेवक धारातीर्थी पडले. समस्त हिंदूंमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली. संपूर्ण भारतात लढ्याचे स्वरूप अधिक तीव्र झाले. अनेक आंदोलनं झाली. अनेक ठिकाणी दंगलीचं स्वरूप आलं. आणि अखेर आर या पार या भावनेने लाखो कारसेवक अयोध्येत पोहोचले. भावनिक उद्रेक झाला. 6 डिसेंबर 1992 रोजी बघता बघता बाबरीचा ढाचा कोसळला. या दरम्यान अनेक कारसेवक जखमी झाले. अनेकांना अटक झाली. खटले दाखल झाले. माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दावे प्रतिदावे उत्खनन पुरातत्व विभाग पुराण ग्रंथ यांची पडताळणी झाली. आणि अखेर श्रीरामांचे जन्मस्थान हे अयोध्ये येथील विवादित जागीच आहे हे सिद्ध झाले. न्यायालयाने या ठिकाणी मंदिर उभारणीचा निर्णय दिला. त्याचबरोबर प्रतिवादी असलेल्या मशीद कमिटीसाठी जमीन देऊन त्या ठिकाणी मशीद उभारण्याचा निर्णय माननीय न्यायमूर्तींनी दिला. 5 ऑगस्ट 2020 रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलं. मंदिराचं काम प्राधान्याने करून पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न झाले. या मंदिरासाठी तळागाळातील प्रत्येक हिंदूचा हातभार लागावा या उद्देशाने संपूर्ण भारतातून निधी समर्पण अभियान झालं.
आणि न भूतो न भविष्यती असा निधी उभारला गेला. भव्य दिव्य डोळ्याचं पारण फिटावं असं श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील श्री राम लल्लाचं मंदिर उभं राहिलं. दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण जगाला हेवा वाटावा असा अलौकिक सोहळा पार पडला. 500 वर्षांच्या संघर्षाचं फलित झालं. जसं मंदिर तसंच मंदिरात विराजमान झालेली श्री राम लल्लांची बालमूर्तीची प्रतिष्ठापना माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब तसेच अनेक साधू संतांच्या विविध क्षेत्रातील मान्यवर आणि लाखो श्री राम भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सम्राट विक्रमादित्यने रचलेल्या या तीर्थावर आज 21व्या शतकात कळस चढला. या घटनेचे आपण सारे भारतीय साक्षीदार आहोत. हे आपले अहोभाग्यच. राम मंदिर बना दिया जन्मभूमि के स्थान पर, भगवा ध्वज लहराया अयोध्या नगरी पर. राम राम जय सीता राम.